ते पाणी नाही पण वर्षाताईंनी मेकअप मात्र केलेला आहे. त्यांनी दात घासले नाहीत पण मेकअप मात्र केलेला आहे. त्यांना तोंड धुवायला पाणी नाही पण त्यांनी मेकअप मात्र केलेला आहे. कदाचित जान्हवी मॅडम स्वप्नात आहेत ना, म्हणजे पाणीपुरी बघितल्यानंतर पाणीपुरी कसं केलं होतं त्यांनी. देवाने त्याला असं काहीतरी येडे चाळे करण्याचं स्किल दिलं आणि त्या स्किलमधून तो आता पैसे कमवतोय. बिग बॉस, मी विनंती करते सगळ्याच्या वतीने की प्लीज आम्हाला पाणी द्या. सकाळी उठल्यानंतर आम्हाला दात घासावे लागतात, तोंड धुवावं लागतं, त्याच्यानंतर कोंबडा ओरडला की खायला पण लागतं. बिग बॉस पाणी द्या, पाणी. असं वाटतं की हा निखिल दामले बोलत नव्हता, त्याच्या पोटातला कावळा बोलत होता. बिग बॉस मराठी एपिसोड नंबर 1. चला रिव्ह्यूला सुरुवात करूया. सगळा डाटा या बुकमध्ये नोंद करून ठेवला आहे. एपिसोडमध्ये काय झालं, कोण घराचा मॉनिटर आहे, तर बिग बॉसने कसं खाणं आणि पिणं लोकांचं बंद केलं, समोर जेवण असून सुद्धा एक घास सुद्धा तोंडात घालून दिला नाही. त्याचबरोबर सूरज चव्हाणला जी लोक ट्रोल करत होती त्यांना समजलं असेल की तो कोणत्या स्ट्रगलमधून आलाय. त्याचबरोबर छोटा पुढारी तुम्हाला कसा वाटतोय, आणि घरामध्ये जो डिसिजन झाला की अपरिपक्व जे निर्णय घेण्यासाठी 3 सदस्य आहे त्या सदस्याबद्दल काय वाटतंय. डीपीला खरंच तिकडे डिसिजन घ्यायला हवा होता का, त्यांनी तिकडे निक्की जसं बोलत होतं तसा विरोध करायला हवा होता का, सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जोरदार शानदार एपिसोड होता असं म्हणायला लागेल. एपिसोड पहिलाच आणि पहिल्याच एपिसोडमध्ये कंटेस्टंटचे नखरे सुद्धा पाहायला मिळालेत, पण बिग बॉसने काही क्षणातच या सगळ्या कंटेस्टंटचे नखरे जे आहेत ते नखरे बाहेर काढले. एपिसोडच्या सुरुवातीला जो अंकिता आहे, म्हणजे आपण सुद्धा रिव्ह्यूमध्ये काल मुद्दा हा उचलला होता की अंकिताने हा मुद्दा उचलला की भाई इरिना इकडे कशी काय येऊ शकते. मला असं वाटतं एका मराठी मुलीची जागा खाल्ली. खरं बोलताय तुम्ही अंकिता मॅडम, कारण तिला काय बोलायचं होतं ते समजतच नव्हतं. इरिनाला काय बोलायचं होतं नक्की. आता झोपा, मला खूप कंटाळा आलाय, आपण उद्या बोलू, आता खूप रात्र झाली, आता चर्चा नका करू, झोपा, असं बोलायचं होतं का नुसतं झोपायचं, काय नक्की काय त्याला बोलायचं होतं. ह्याला म्हणायचं मिसकम्युनिकेशन. काय आहे मित्रांनो, एक वेळ तुम्ही कसं आहे की अर्धवट भाषा बोलणाऱ्या लोकांना थोडा वेळ सहन कराल, पण नेहमी त्यांना सहन नाही करू शकत. म्हणजे नेहमी ती काहीतरी असं अर्धवट बोलणार आणि नंतर मग दुसरे कंटेस्टंट तिच्या भाषेची मजा घेणार आणि आपण दुसऱ्याच्या भाषेला हसणार. त्यापेक्षा अशा कंटेस्टंटनी घरात राहण्याचं कारण नाही आहे. आणि अंकिता वालावलकर यांनी करेक्ट मुद्दा उचलला की बाय इरिनाने खरंच मराठी कंटेस्टंटची जागा खाल्ली आहे का. मला असं वाटतं हो, इरिनाने खरंच मराठी कंटेस्टंटची जागा खाल्ली आहे. खरं तर ती सांगत होती पॅडीला की बाबा झोपा, शहाणी आहे ती, असं नाही की खूप म्हणजे साधी भोळी आहे, शहाणी आहे. कारण तिला समजलं की ही लोक आता माझी मजा घेतात, म्हणजे पॅडी, छोटा पुढारी वगैरे माझी मजा घेतात. त्यानंतर बोलली, सॉफ्ट भाषेत बोलते, चल निघ. एवढं कळतंय तिला, म्हणजे ती शहाणी आहे. जर का एवढी शहाणी आहे तर जर का पूर्ण मराठी शिकून बिग बॉसच्या घरात आले असते तर बरं झालं असतं. अंकिता वालवलकरने जो मुद्दा उचलला ना की एका मराठी पोरीची जागा तिने अडवली, तर मी ही गोष्ट मान्य करतो. करेक्ट आहे अंकिता वालवलकर, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय. फक्त मॅडम एक काम करा, पहिल्या एपिसोडमधून तुम्ही गायब होता, अंकिता वालवलकर पूर्णपणे गायब होता. तर तुम्ही जर का दिसलात तर इरिनासारख्या अशा बाहेरच्या लोकांना फुटेज नाही मिळणार. कसं आहे, तुम्ही काहीच परफॉर्म नाही करणार, मग इरिनासारखी लोक मध्येच अर्धवट इंग्लिश, अर्धवट मराठी, अर्धवट हिंदी बोलणार. मग कुठेतरी जाणून बुजून एडिटरला त्यांचं फुटेज लावावं लागणार, कारण थोडीशी कॉमेडी होते ना. कॉमेडीसाठी तुम्हीच जबाबदार आहात, कारण तुम्ही स्वतःच असं काही दाखवतच नाही अंकिता मॅडम. हां, पण तुम्ही आवाज मात्र एकदम करेक्ट उचललाय की एका मराठी पोरीची जागा मात्र खाल्ली आहे या इरिनाने. बाय आता इरिनाचं झोपाचा मॅटर संपल्यानंतर जे आहे ते वर्षाताई जे आहेत त्या घरातील एकदम सिनियर सदस्य, मी तर म्हणेन त्या घरातील मॉनिटर व्हायचा प्रयत्न करत आहेत वर्षाताई. काय घरामध्ये पाणी नाही पण वर्षाताईंनी मेकअप मात्र केलेला आहे. त्यांनी दात घासले नाहीत पण मेकअप मात्र केलेला आहे. त्यांना तोंड धुवायला पाणी नाही पण त्यांनी मेकअप मात्र केलेला आहे. म्हणजे वॉशरूमलाही पाणी नाही पण वर्षाताईंनी मेकअप मात्र केलेला आहे. पोटामध्ये अन्नाचा दाणा नाही पण वर्षाताईंनी मात्र मेकअप केलेला आहे. म्हणजे बिग बॉसनी चारही बाजूंनी सगळ्यांच्या ज्या आहेत त्या पुंग्या टाईट केल्या होत्या, पण वर्षाताई ज्या आहेत त्या एकदम नटून ठुटून बसल्या होत्या आणि बिग बॉसला आग्रह करत होत्या की कोंबडा आरवला त्यावेळेस आम्हाला खायला भेटतं घरामध्ये, इकडे तर आम्हाला काहीच भेटत नाही, पण मेकअप करून. मला असं वाटतं की वर्षाताईंना असं वाटतंय की त्या अजूनही सिरियलच्या सेटवरती आहेत. म्हणजे त्यांना हे फीलच होत नाही की त्यांनी स्टार प्रवाहची आता मालिका सोडली आहे. म्हणजे कसं आहे की तिकडे कसं रोज जायचं, मेकअप करायचं आणि मग त्या एका कॅरेक्टरमध्ये घुसायचं, तसं इकडे सुद्धा एका कॅरेक्टरमध्ये घुसायचा प्रयत्न करतात आहे.
कदाचित त्यांना असं वाटतं की त्या स्वतःच्या घरी आहेत, त्याच्यामुळे त्या स्वतःचे डिसिजन दुसऱ्यावरती लादण्याचा पण प्रयत्न करतात. नॉर्मली कसं आहे, वय जास्त असल्यामुळे किंवा सिनियर असल्यामुळे माणसाला वाटतं की यार मी जर का पोरांना आजकालच्या रिक्वेस्ट केली तर पोरं मानतील किंवा मुली एका बाजूला झोपूया किंवा मुलींचे वेगळे बाथरूम करूया, मुलांचे वेगळे बाथरूम करूया, ही कॉमन गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी करेक्ट मुद्दा उचलला होता. यामध्ये नाराज होण्यासारखं काही नाहीये. पण बिग बॉसच्या घरात एवढा सगळा राडा सुरू असताना पण ताई मात्र एकदम कशा टापटीपाने मेकअप वगैरे करून आल्या होत्या. म्हणजे त्यांना माहिती आहे, की मी नेहमी कॅमेऱ्यासमोर असणार आहे, तर मला मेकअप करायला पाहिजे. मला इथून पुढे थोडीशी दाट शंका येईल ताईच्या वागण्यावरती. कारण ताई ज्या वेळेस असं काहीतरी करतील ना, असं वाटेल की हा नकलीपणा तर करत नाही ना. म्हणजे कसं आहे, जर का तुम्हाला भान असल्याशिवाय तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही ना. म्हणजे घरामध्ये पाणी नाही तरी तुम्ही स्वच्छ तोंड धुवून मेकअप वगैरे केलेला आहे. म्हणजे भान ठेवूनच या गोष्टी केल्या ना तुम्ही. त्यामुळे इथून पुढे जे ताईंचे इमोशन निघतील, ते खरे असतील का खोटे असतील यावरती पटकन असा विश्वास ठेवता येणार नाहीये. आता सध्या तरी असंच वाटतंय की ताई थोड्याशा मॉनिटर टाइप आहेत घरामध्ये आणि त्यांना बॉसगिरी करायची आहे. पण त्यांची बॉसगिरी मला असं वाटतं निक्की आणि या ज्या जान्हवी किल्लेकर आहेत त्या काढू शकतात. कारण वर्षाताईंनी जो बेडचा डिसिजन घेतला असेल किंवा बाथरूमचा डिसिजन घेतला असेल, त्यांना जो आहे विरोध केला निक्की आणि काय त्यांचं नाव आहे जान्हवी किल्लेकर यांनी. त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्हीच का बोलायचं? नेहमी अशा बॉसिंग का करतात आहे? बिग बॉसनी पण एक टोमणा मारलाच की वर्षाताईला. तुम्ही बॉसिंग का करताय? निक्की पण म्हणली, "हां, हे बरोबर नाही हां, हे बरोबर नाही. मी तर अजिबात ऐकणार नाही." हे आता हे पहिल्यांदा झालं. जान्हवीला सुद्धा ही गोष्ट आवडली नाही. भाई आवडली नाही तर तोंडावर बोलायची ना. पाठी काय बोलताय? घरातील एका कोणत्यातरी कंटेस्टंटना असं वाटतंय, की मुलांचा बेड आणि मुलींचा बेड वेगवेगळ्या जागेवरती असावा किंवा बाथरूम्स वेगळ्या जागेवरती वेगवेगळे असावे. तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? काय आहे चुकीचं त्यामध्ये? मान्य आहे, की वर्षाताई थोड्याशा बॉस नेचरच्या दिसतात आहेत. पण त्यात चुकीचं असं काय बोललं नाही ना, की तुम्ही त्याचा असा डायरेक्ट विरोध करायला लागेल, की "ए जान्हवी, तू इकडे नाही झोपायचं, तिकडे झोप. ए निक्की, तू असं नाही करायचं, तसं कर." या तर भाषेमध्ये त्या नाही बोलल्या ना. म्हणजे साधं डिसेंटच बोलले ना, की बाबा मुलींचे बाथरूम वेगळे हवेत किंवा मुलांचे बाथरूम वेगळे हवेत किंवा मुली ज्या बाजूला झोपतील त्या बाजूला मुलांनी झोपायला नाही पाहिजे आणि बाकी घरातल्या लोकांनी ॲक्सेप्ट केली की गोष्ट. मग निक्की आणि जान्हवीला का नव्हती करायची ॲक्सेप्ट? याचाच अर्थ यांना गेम खेळायचा आहे. बिग बॉसचा गेम खेळायचा आहे. यांचं काय आहे, की कोणत्या-कोणत्या गोष्टीत फुटेज येऊ शकतं हे निक्कीला चांगलं माहिती आहे. कारण ती सीझन 14ची फायनलिस्ट आहे. तिला करेक्ट माहिती आहे, की कुठं राडा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. त्यावेळेस आपल्यावरती कॅमेरे जातील. म्हणून बरोबर वर्षाताईचा तिने विरोध केला आणि हे आपल्या जान्हवी मॅडम कालपर्यंत लोणावळ्यात होत्या अशी त्यांनी पोस्ट केली होती Instagramवरती. त्या लोणावळ्यातून डायरेक्ट बिग बॉसच्या घरात आल्या आणि त्यांनी निकीला सपोर्ट केला. कदाचित जान्हवी मॅडम स्वप्नात आहेत ना, म्हणजे पाणीपुरी बघितल्यानंतर पाणीपुरी कसं केलं होतं त्यांनी? केलं होतं ना असं. जशी काही पाणीपुरी जान्हवीने कधी पाहिलीच नव्हती. म्हणजे जे काही बाहेर जेवण ठेवलं होतं ते त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. एवढं एक्साइटेड पाणीपुरी. मी तुम्हाला कालपासून म्हणतोय, की जान्हवी ना एका स्वप्नामध्ये जगते. तिला असं वाटतं, की हे माझं ड्रीम घर आहे. मी कधीपासून बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार करत होते. यार म्हणजे असतात ना काही ॲक्टर लोकांची स्वप्न असतात, की मी बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे किंवा मी अशी एक मोठी सीरियल करेल किंवा मोठा रोल करेन, माझा मोठा पोस्टर लागेल. त्या स्वप्नातल्या दुनियेमध्ये आहे जान्हवी किल्लेकर. त्यामुळे पाणीपुरी आल्यानंतर एवढी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जी ॲक्टिंग केली आहे जान्हवी किल्लेकरने, म्हणजे खरंच रिअल आयुष्यामध्ये पाणीपुरी पाहिल्यानंतर अशी रिॲक्ट करत असेल का? तुम्ही करता का असं रिॲक्ट मला सांगा? म्हणजे कितीतरी मुली आता इकडे किंवा कितीतरी मुली इकडे आपले रिव्ह्यूज बघत असतील. खरं सांगा, तुम्ही पाणीपुरी बघितल्यानंतर असं ओरडता का, "पाणीपुरी" असं असं करता का तुम्ही? नाही करत ना. निक्की दांबोळे ही टी-आर-पीचा विषय आहे म्हणून निक्की दांबोळेच्या सोबत राहायचं आणि तिच्यासोबत राहून जे आहे ते कुठेतरी आपलं एक वेगळं नाव करायचं. या स्वप्नाच्या दुनियेतनं बाहेर यावं कारण निक्की तांबोळी कधी दगा-फटका करेल ना, हे सांगता येणार नाही. आता वर्षाताईचा विरोध करायचा म्हणून जर का तुम्हाला विरोध करायचा असेल तर बाबा जाऊ दे. काय बोलायचं? आता काय या गोष्टीला काय बोलायचं आपण? वर्षाताई ठीक आहे, बॉस नेचरच्या वाटतात आहे, पण त्यांनी अशी काही बॉसगिरी केली नाही, की ज्यांनी या लोकांना काही त्रास होईल. या लोकांना बेड कुठे जरी गेले किंवा बाथरूम कुठे जरी आले तर काही त्रास होणार नव्हता. पण वर्षाताईला विरोध करायचा म्हणून निक्की आणि जान्हवीने जे आहे ते वर्षाताईच्या विरोधात आवाज उचलला आणि बिग बॉसने सुद्धा वर्षाताईला थोडीशी हिंट दिली. दोघी लगेच एकमेकांकडे बघायला लागल्या. पुढं हे जे असणार आहे वादळ वर्षा वर्सेस निक्कीचं आणि या जान्हवी केळकरचं हे आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. आणि मला वर्षाताईचं खरंच हसायला येतं, की एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा मेकअप मेकअप नाही केला पाहिजे. मेकअप पाहिजेच. विदाऊट मेकअप मी कॅमेऱ्यासमोर येणार नाही. वाह ताई वाह! त्यानंतर मित्रांनो जे आहेत आपले सूरज
गोलीगत धोका काय मित्रांनो, ज्यावेळेस सूरजला काल पाहिलं मलाही त्याची एंट्री आवडली नव्हती. म्हणलं याला कशाला आणला यार, का बिग बॉस का सूरजला आणला. त्यानंतर आज त्याने एक इमोशनल स्टोरी सांगितली की त्याच्या वडिलांबरोबर काय झालं, आईचं कसं झालं निधन, किंवा त्याच्या आजीचं निधन कसं झालं, त्याच्या बहिणीबद्दल काय झालं, किंवा त्याला लोकांनी कसा लुटला. ही त्याची ज्यावेळेस स्टोरी सांगितली म्हणजे परफेक्ट धनंजयने त्याला परफेक्ट डिकोड केलं होतं की त्याचं खूप नाव होतं पण त्याचा वापर करून घेतला. सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्याबरोबर आणि त्या गोष्टी ज्यावेळेस तो बोलत होता त्यावेळेस थोडंसं वाईट वाटलं यार. आणि काय होतं मित्रांनो, कधी-कधी ना आपण एखाद्याला ट्रोल करण्याच्या नादामध्ये त्याची पार्श्वभूमी अजिबातसुद्धा जाणून घेत नाही. आपण काय करतो डायरेक्टच त्याला ट्रोल करायला लागतो की त्याच्याविषयी आपल्याला काही माहीत नसतं. आपल्याला फक्त माहिती आहे की तो सोशल मीडियावरती येतो, जोकरसारखे व्हिडिओ बनवतो आणि गोलीगत काहीतरी असं बोलत असतो आणि ते व्हिडिओ बघून आपण म्हणतो अरे काय कार्टूनगिरी आहे, किंवा काही लोकांना आवडतात, काही लोकं त्याला इनॉग्रेशनला बोलवतात, बऱ्याच गोष्टी करतात. पण अशी एक त्याची बॅक साईड पण असू शकते हे माहीत नाही. देवाचं करणी बघा मित्रांनो काय आहे, देवाचीच म्हणता येईल. कारण ज्या मुलाच्या बाबतीत असं झालं त्याचे वडील एवढे आजारी होते, ते त्याच्यामध्ये गेले, आई गेली, त्याच्यानंतर आजी गेली, बहिणी पण गेल्या. त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी पडली आणि हा सुद्धा थोडासा बुद्धीने कमी वाटतोय, डिसिजन मेकर वाटत नाहीये. मग देवाने त्याला असं काहीतरी येडे-चाळे करण्याचं स्किल दिलं आणि त्या स्किलमधून तो आता पैसे कमवतोय. म्हणजे कुठेतरी देवाचाच हात आहे ना. नॉर्मली असे येडे-चाळे करून कोणाला पैसे भेटतात का? आता तो काय बोलला, मी 80,000 रुपये घ्यायचो. ही रिअल गोष्ट आहे. तो खरंच पैसे घ्यायचा. देव काय बोलला असेल, की "सूरज माझा तुझ्या डोक्यावरती आशीर्वाद आहे. भाई तू काही कर, मी लोकांमध्ये पोहोचवणार आणि तुझ्या कमाईचं साधन देणार." देव आहे, काहीही करू शकतो मित्रांनो. म्हणजे अशा जर का कंटेंटला पैसे भेटू शकतात किंवा अशा लोकांना पुढे येतात ही लोकं, बिग बॉसच्या घरात पण येतात. याला देवाचाच हात म्हणता येईल ना. नॉर्मल आयुष्यात तुम्ही विचार कराल का असे कार्टून लोकांना तुम्ही बिग बॉसच्या घरात घेऊन जाईल किंवा त्याचे व्हिडिओ तुम्ही बघाल, असं तुम्ही कधी विचार केला होता का? किंवा अशा कर्तबगारीमुळे तुम्ही पैसे कमवाल असा विचार केला होता का? नाही ना. पण सूरजच्या बाबतीत आहे ते. त्यामुळे ट्रोल करताना थोडासा विचार करून ट्रोल करा. एखाद्याची पार्श्वभूमी माहीत नाहीये. तरी मी सांगतो की हा जो कंटेस्टंट आहे, सध्या स्थितीत मला असं वाटतंय की हा लवकर बाहेर जाणार नाही. कारण ह्याचे जे चाळे आहेत किंवा हा जो बाहेर वागतो तसा घरामध्ये वागायचा प्रयत्न करतोय, ते कुठेतरी लोकांना आवडेल. लोकांना नाही आवडलं तर बिग बॉसच्या मेकर्सला आवडेल. कारण हा टी-आर-पी देण्याचा विषय. बाकीची लोकं आहेत त्याला ओव्हरशॅडो करायचा प्रयत्न करणार. म्हणजे जी समजदार लोकं घरामध्ये आहेत, सो कॉल्ड स्वतःला समजदार म्हणतात, ती लोकं आहेत ना ओव्हरशॅडो करणार आणि आज आपल्याला त्या डिसिजन मेकिंगच्या टास्कमध्ये पाहायला पण मिळालं. सगळ्या लोकांनी त्याला ओव्हरशॅडो केला आणि त्याला एकदम कोपऱ्यात टाकला. सगळ्यांनी त्याच्याकडून परफॉर्म करून घेतला. त्याला कार्टूनसारखं नाचवलं. तुझं गोलीगतचं गाणं म्हणून दाखव. नक्की तुझ्या आयुष्यात काय घडलं? सगळ्यांनी माहिती विचारली त्याला. पण शेवटी ज्यावेळेस गेम खेळायची वेळ आली ना, सगळ्यांनी एका कोपऱ्यात टाकलं सूरजला. सगळ्यांनी एका कोपऱ्यात टाकलं. तर हे होणार आहे त्याच्या बाबतीत. आत्तापर्यंत घराच्या बाहेरही त्याचा फायदा उचलला गेला होता. घरातही त्याचा फायदा उचलला जाणार आहे. कारण आहे, थोडंसं आहे. त्यानंतर मित्रांनो सूरजची एक गोष्ट पाहिली. त्याला बाथरूमचा दरवाजा सापडत नव्हता. म्हणजे दरवाजा कुठे होता समजच नाही. काय आहे बिग बॉसने जे बाथरूम आहे एवढं लक्झरीज बनवलं आणि एवढ्या काचा बसवल्यात. त्यामुळे त्याला समजलंच नाही की नक्की दरवाजा कुठे आहे. गावाकडल्या मुलांचं बऱ्याच वेळा झालं असेल मित्रांनो. म्हणजे तुम्ही रिलेट करताय की नाही माहीत, मला माहीत नाही. की गावाकडून बरीच लोकं येतात आणि त्याच्यानंतर एखाद्या मॉलमध्ये जातात आणि तिकडे त्यांना अचानक असं काहीतरी वेगळंच बाथरूम दिसतं आणि समजत नाही नक्की कुठे जायचं. किंवा एखादा असा मॉल वगैरे असतो मोठा, तिकडे बऱ्याच काचा असतात आणि समजत नाही की हा काचेचा दरवाजा आहे का, आणि जाऊन आपण काचेच्या दरवाजाला धडकतो. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. माझ्या बाबतीत एकदा झालं होतं, मी काचेच्या दरवाजाला धडकलो होतो. तसं आज सूरजचं झालं, त्याला बाथरूमचा दरवाजा सापडला नाही. समजा त्यावेळेस वर्षाताई आल्या नसतं तर काय केलं असतं? हा बाहेरून बोलला असता, "अरे हा दरवाजा कसा उघडतो मला माहीत नाही." सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवली असती, त्याची मस्करी उडवली असती. "अरे ह्याला बाथरूमचा दरवाजा सापडला नाही, ह्याला बाथरूमचा दरवाजा सापडला नाही." आहेत, असतात लोक असे. तर हे एक रिॲलिटी आहे. तो गावाकडला म्हणजे किती साधा आहे याच्यावरून तुम्हाला समजत असेल, की हा सूरज किती साधा आहे. त्याला कुणी इझी उल्लू बनवू शकतं आणि इझी फसवू शकतं असं आहे. पण बिग बॉसने त्याला ज्या पद्धतीने घरामध्ये आणलाय त्याच्यासाठी वेगळे प्लॅन केले असणार बिग बॉसनी आणि हा लवकर तरी मला सद्यस्थितीत घराच्या बाहेर जाईल असं तरी वाटत नाहीये. त्यानंतर आपले छोटे पुढारी आणि इरिना मॅडमचं थोडीशी जुगलबंदी झाली, थोडीशी कॉमेडी झाली. छोटे पुढारी म्हणले, की हा असा छोटा पुढारी आहे ज्याने 13 वेळा का 12 वेळा निवडून आलेल्या आमदाराला त्याच्या भाषणाने पाडलेलं आहे. खरं हा फेमस तर आहे छोटा पुढारी, बोलतोय खूप छान, पण आमदाराला पाडलं की नाही मला माहीत नाही. रिसर्च करावं लागेल की खरंच याच्याच भाषणामुळे आमदार पडलाय का 13 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती का काय होती.
का 12 टर्मची अँटी इन्कम काही तर असतंच ना, की बाबा लोकांना अरे किती दिवस तुलाच बघायचं असं होतं म्हणून तो आमदार पडला का याच्या भाषणामुळे पडला. पण मला असं वाटलं होतं की बिग बॉसने पाणी बंद केल्यानंतर हे जे आहेत ते कार्यकर्ते आंदोलन करतात की काय घरामध्ये, की हमारी मांगे पूरी करो, बिग बॉस के घर में पाणी दो, हमारी मांगे पूरी करो, बिग बॉस के घर में खाना दो असं काही तर करतात काय, मला असं वाटलं होतं हे छोटे पुढारी. पण छोटे पुढारी जेवण बघून एकदम पागल झाले, कारण त्यांना जेवणातच स्वर्ग दिसायला लागला. म्हणजे त्यांना एवढी भूक लागली होती की त्यांना जेवणात स्वर्ग दिसायला लागला. आता हा सगळा गेम सुरू असताना मित्रांनो, सूरजचं एका बाजूला पाहिलं, वर्षाताई, निक्की, त्याच्यानंतर जान्हवीचं एका बाजूला पाहिलं. बिग बॉसने काय केलं, घरातलं पाणीच बंद केलं. त्यानंतर घरातल्या लोकांना जेवणही नाही दिलं. त्यांना एकदम असं भुकेला भाग पाडलं आणि भूक लागल्यानंतर हे कशी लोकं रिॲक्ट करतात हे तपासलं. कसं आहे, बिग बॉसचा गेम हा मेंटल आहे मित्रांनो. इकडे काय होतं, की लोकांना मेंटली त्यांची हालत काय ती चेक केली जाते. म्हणजे जर का तुम्हाला आम्ही उपाशी ठेवतोय किंवा तुम्हाला ज्या गोष्टीची नीड आहे ती नीड जर का तुम्हाला लवकर नाही दिली, तर तुम्ही त्यावर रिॲक्ट कसं करता हे तपासलं जातं. पण आज ह्या लोकांनी एवढं काय रिॲक्ट नाही केलं. कदाचित पहिला दिवस आहे म्हणून कोणी रिॲक्ट नाही केलं. निक्की तांबोळीला ज्यावेळेस बाकी सगळे लोकं बोलले, की "अरे प्लीज, प्लीज बिग बॉस पाणी वगैरे सोडा." वर्षाताईंनी तर स्वतः पुढाकार घेतला आणि बोलल्या, की "बिग बॉस मी विनंती करते सगळ्याच्या वतीने, की प्लीज आम्हाला पाणी द्या. सकाळी उठल्यानंतर आम्हाला दात घासावे लागतात, तोंड धुवावं लागतं. त्याच्यानंतर कोंबडा ओरडला की खायला पण लागतं. बिग बॉस पाणी द्या, पाणी." एवढी वर्षाताईंनी विनंती केली, मेकअप करून विनंती केली, पण बिग बॉसने काही पाणी सोडलं नाही. आणि निक्की तर बोलली, "हे, हे, हे, मी बिग बॉसला काही प्रेशराईज करणार नाही. माझा अनुभव आहे बिग बॉसचा यार. मी का बिग बॉसला पाणी मागू? त्यांना जर का पाणी द्यायचं त्यावेळेस देतील, नाही द्यायचं त्यावेळेस नाही देतील." हा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो निक्कीचा. वर्षाताईंना कुठला एक्सपिरियन्स आहे? वर्षाताईंना आता सिनेमा आणि सिरियलचा एक्सपिरियन्स आहे. बिग बॉसचा थोडी एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे त्यांनी बिग बॉसकडे मागणी केली, की "बिग बॉस पाणी द्या, पाणी द्या बिग बॉस. मला पित्त पण होऊ शकतं बिग बॉस, पाणी द्या." बिग बॉस पण मजे घेतात. बोलले, की "वर्षा, तुमच्यामध्ये खूप हिंमत आहे आणि तुम्ही घरामध्ये ऑर्डर देताय. मी बघतोय तुम्ही बॉसगिरी करताय घरामध्ये. पण तुमची ही बॉसगिरी काही लोकांना आवडत पण नाहीये." वर्षाताई इकडे-तिकडे, "अरे कोण आहे ते? माझी बॉसगिरी त्यांना आवडत नाही. हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? बिग बॉस आहे. माझी बॉसगिरी कशी काय आवडू शकत नाही?" इकडे मस्त जान्हवी आणि निक्कीने लुक दिला. "हां, हां, बिग बॉस कमाल करते हो हां. वर्षाताईला आमची चुगली करता काय बिग बॉस हां?" मस्त असा लूक दिला जान्हवी आणि निक्कीने. मला खरंच भारी वाटलं होतं, की बाबा अरे हां, काही तर आहे, म्हणजे आता काही तर होणार आहे. असो, बिग बॉसने पाणी बंद केलं, त्यानंतर जेवण पुढे ठेवलं आणि जेवण दिलं नाही. इकडे निखिल दामले हुशार बोललात, की बिग बॉस म्हणे, की जेवणाला टच करायचं नाही. बोललात, की आम्ही मग चमच्याने खाल्लं तर चालेल का? म्हणजे वाह! क्या बात है! दुनिया बदल गई, जज्बात बदल गए. काय विचारसरणी आहे. हात लावायचा नाही तर चमचा लावला तर चालेल का? अरे वाह, 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 वाह! मला असं वाटतं, की हा निखिल दामले बोलत नव्हता. त्याच्या पोटातला कावळा बोलत होता. कसं आहे, ज्यावेळेस पोटामध्ये कावळे ओरडायला लागतात भुकेनी, कावळे ओरडायला लागतात, त्यावेळेस माणसाची विचार करण्याची क्षमता संपते. तसंच झालं ना निखिल दामलेच्या बाबतीत. बिग बॉस बोलतोय, की हात लावायचा नाही. हे म्हणतात, मी चमचा लावतो. उद्या बोलले असते बिग बॉस, की "बाई तिकडे बघू नका." हे म्हटलं, "तुम्ही सांगितले बघू नका, खा." म्हणलं तर आम्ही खातो. डोळे बंद करून खातो असे बोलले असते निखिल दामले. म्हणजे काय हे हे काय होतं निखिल दामलेला स्वतः मला समजलं नाही. त्यानंतर गोलीगतचं गाणं झालं. जेवण नाही, पाणी नाही. त्यानंतर बिग बॉस जे आहे त्यांनी सांगितले, की "बाबा ठीक आहे, तुम्हाला आम्ही जेवण देतो." तुम्हाला एका परीक्षेतनं जायचं आहे. आता परीक्षा कोणती होती, की तुम्हा सगळ्यांना मिळून जे आहे ते एक डिसिजन घ्यायचं आहे, की या घरामध्ये 3 अशी कोणती लोकं आहेत, ती डिसिजन घ्यायच्याच लायकीची नाहीत. ओके, अशा 3 लोकांना निवडायचं आहे. ठीक आहे, घरातले लोकं बोलले, "ठीक आहे, आम्ही हा डिसिजन घेतो." घरातल्या लोकांनी टार्गेट कोणाला केलं? इरिनाला, सॉफ्ट टार्गेट. त्यानंतर कोणाला टार्गेट केलं? सूरजला, सॉफ्ट टार्गेट. त्यानंतर कोण? डी-पी समाज कल्याण करणारे जे आपले समाजसेवक आहेत डी-पी दादा, त्यांनी बोलले, "यार भूक लागली यार, ठीक आहे, मी नाही डिसिजन मेकर तर ठीक आहे, नाही डिसिजन मेकर. खायला तर भेटेल. एकतर मला मटण नाही देत हे लोकं, केळी तर द्या. काही तर द्या मला यार." असं झालं होतं डी-पीचं आणि तो डी-पीने डिसिजन ॲक्सेप्ट केला. पण घरातली लोकं पहिल्याच दिवशी किती पॉलिटिकल करेक्ट गेम खेळतात ना. त्यांना माहिती आहे की आम्ही सूरजला टार्गेट केलं तर सूरज आमच्यावरती वार नाही करणार. इरिनाला तर बोलताच येत नाही, त्यामुळे इरिनासुद्धा वार करणार नाही. पण त्यांचा चेहरा सांगत होता की त्यांना हा डिसिजन आवडला नाही. धनंजयचं तसं काही नाही. निक्की बोलत होती, "बाबा तुम्ही काय एक्सेप्ट करताय? मला हे मान्य नाही." किंवा योगिता सुद्धा डीपीच्या बाजूने बोलत होती, पण डीपी मला, "अरे असू दे, काय त्याच्या अरे यार, जेवायचं यार मला आता, घ्या डिसिजन." पण सूरज आणि इरिनाला हा डिसिजन आवडला नव्हता.
घरातली लोक पॉलिटिकल करेक्ट व्हायचा प्रयत्न करतात इकडे. त्यांना माहीत आहे आम्ही सध्या स्थितीत सूरज आणि इरेनाला टार्गेट केलं तर ते आमचं काहीही वाकडं करू शकत नाहीत, म्हणून या लोकांनी सूरज आणि इरेनाला टार्गेट केलं. DP जो आहे तो जबरदस्तीने घेतलेला डिसिजन आहे. घरातल्या लोकांना पण माहिती आहे, कारण दोघं जणांनी त्याचं नाव घेतलं होतं आणि दोघं जणांनी त्याचं नाव घेतल्यानंतर घरातल्यांना ते कारण मिळाले की बाबा दोघांनी नाव घेतलंय. उद्या DPंनी त्यांना प्रश्न विचारला तर हे बोलायला आम्ही नव्हतं घेतलं नाव, तर सूरज आणि इरेनाने घेतलेलं. आमचं काय नाही बाबा, त्या दोघांनी नाव घेतलं होतं, हे घरातले बाकी सदस्य बोलायला रिकामे झाले असते. पण या सगळ्या डिसिजनमध्ये मला एक गोष्ट अजिबात नाही आवडली, ती म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील यांची. त्यांनी सूरजच्या बाबतीत जे आहे ते त्यांचं मत मांडलं आणि आवाज उचलला की तुम्ही सूरजच्या बरोबर हे बरोबर नाही करत आहे. तुम्ही कोणत्या बेसवर त्याचं नाव घेताय? आम्ही जास्त बोलत नाही म्हणजे आम्ही काही डिसिजन घेऊ शकत नाही काय? करेक्ट मुद्दा होता तुमचा, एकदम करेक्ट मुद्दा होता प्रथमेश दादा तुमचा, पण तुम्ही चुकले कुठे? चुकले इकडे की नंतर तुम्ही सुद्धा सूरजचंच नाव घेतलं. म्हणजे मैं तो वो नहीं असं सांगत होता तुम्ही, मैं तो वो नहीं मगर मैं क्या करूं फिर भी मैं वही हूं, असं झालं ना तुमचं. मी तो नाही पण मी आता काय करू, मी तोच आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांना ओरडून सांगताय की तुम्ही चुकीचं करताय आणि परत तुम्ही सेम चूक करताय. म्हणजे का? जर का तुम्ही स्टँड घेतलाच होता तिकडे सूरजच्या बाजूनी, तर मग तो का ठेवला नाही? तुम्ही तिसऱ्याचं नाव घेतलं असतं कोणाचं? मी कोणाला दुखवू शकत नाही. मग बिग बॉसच्या घरात कशाला आला? दुखवू शकत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी डिसिजन नाही घ्यायचं? हा, उद्या बिग बॉस म्हटलं की बाबा तुम्हाला डिसिजन घेतला तरच जेवण देईन, मग तुम्ही काय गप्प बसले असता? नावेमध्ये बसून एकाच नावेत सगळे जर का बसून गेला तर नाव कधी ना कधी बुडणारच आहे. तुमची नाव बुडेलच. आज पहिला एपिसोड होता, दुसरा तिसऱ्या एपिसोडमध्ये तुम्ही सगळे लोक एक्सपोज होणार आहे. आज जो तुम्ही सॉफ्ट टार्गेट केलंय सूरज आणि इरेनाला, उद्या तुमच्यातलं कोणी एक टार्गेट होणार आहे. मेंटली तयार राहा. काहीतरी बोल्ड डिसिजनची आवश्यकता होती इकडे. आज जर का कोणीतरी इकडे बोल्ड डिसिजन घेतला असता आणि वाढीव किस्सा केला असता तर तो कायमचा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला असता. पण आज कुणीही बोल्ड डिसिजन घेतला नाही. आज सगळे जे आहे ते सॉफ्ट टार्गेट केले आणि फायनली 3 नावं ठरली ज्यांच्यात डिसिजन घेण्याची क्षमता नाही आहे. ते म्हणजे आपले धनंजय पवार, DP दादा, त्यानंतर सूरज आणि इरिना. ह्या 3 लोकांना सांगितलं की हे डिसिजन घेण्याच्याच लायकीचे नाही आहेत. त्यात आता बिग बॉसचं लाईव्ह चालू नाही म्हणजे उद्या काय होणार हे लोकांना समजणार नाही. बिग बॉसचा एक छोटा प्रोमो आलाय, त्या प्रोमोमध्ये सांगितले की आता घरातल्या लोकांनी ज्यांना सांगितले की हे डिसिजन घ्यायचे लायकीचे नाही, आता बिग बॉस म्हणतं की तुम्हीच डिसिजन घ्या. घरातल्या लोकांना काय काय सामान द्यायचं हे तुम्हीच ठरवा. म्हणजे घरातल्या लोकांच्या दृष्टीने जी लोक एकदम फेल आहेत, ज्यांना काही अक्कल नाही, अशा लोकांना सांगितलं की तुम्हीच आता घरातल्यांसाठी डिसिजन घ्या. म्हणजे बिग बॉसने एक तीर से 2 निशान लगाए है. अब देखते हैं की DP आणि टीम जे आहे ते घरातल्या लोकांना कशी जे आहे उत्तर देते. तर ओव्हरऑल आजचा एपिसोड ठीकठाक होता. बिग बॉसने जो प्रोमो कापला होता निक्कीचा आणि वर्षाताईचा, त्या प्रोमोबद्दल काही एवढं काही दाखवलंच नाही आज. आय थिंक ते उद्या सकाळी जो त्यांचा पहिला एपिसोड असेल उद्याचा, त्याच्यामध्ये सुरुवातीला ते दिसेलच आपल्याला की बिग बॉस ज्यावेळेस सांगेल की 3 लोकांना डिसिजन घ्यायचा आहे आणि त्या 3 लोकांच्या डिसिजनमध्ये ज्यावेळेस लिव्हिंग रूममध्ये सगळ्याला बोलवेल त्यावेळेस तो किस्सा होईल. आज सोशल मीडिया ज्या किस्स्याने दणाणली तो किस्सा आज टेलिकास्टच नाही केला, तो उद्या होणार आहे. आणि 1 तासात बिग बॉस संपतंय. खूप लवकर संपल्यासारखं वाटलं. त्यात लाईव्ह फीड पण सध्या दिसत नाही आहे. त्यामुळे बिग बॉस थोडंसं जास्त वेळ दाखवावं अशी मी रिक्वेस्ट करेन कलर्स मराठीला आणि जिओ सिनेमाला. आणि लाईव्ह चालू नाही ते बरं आहे कदाचित, मला असं वाटतं, कारण बातम्या लीक जास्त होणार नाही. तर ओव्हरऑल आजचा एपिसोड असा होता, दणक्यात होता. आजच्या एपिसोडमध्ये बरीच लोक जे आहेत ती पूर्णपणे गायब होती. त्यामध्ये गायब असणाऱ्या लोकांमध्ये पुरुषोत्तम दादा होता, थोडासा आवाज उचलला. त्यानंतर आपले अभिजित सावंत पण गायब होते. त्यानंतर अंकिता बालावलकर गायब होत्या. आर्या ज्या आहेत त्या गायब होत्या. त्याच्यानंतर योगिता पण गायब होत्या. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये बरीच लोक ही फक्त प्रेक्षक म्हणून घरामध्ये होती. परफॉर्मन्सच्या नावाने बोंबा होत्या. बाकी ज्या लोकांनी परफॉर्म केला आहे त्यांची तर आपण चर्चा या व्हिडिओमध्ये केलेलीच आहे. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या एपिसोडबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच भारत माता की जय.